तर सगळ्यांचं स्वागत आहे मिष्टी सीट अड्डा यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. तर आपण हा पहिला व्हिडिओ मराठीतनं बनवतोय. ठीक आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जर तुम्हाला लो पर्सेंटाईल असेल, ठीक आहे, तर तुम्ही पुढे काय काय करू शकता की ज्यानं तुमचं करिअर चांगलं बनेल. ठीक आहे. तर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करत राहा व्हिडिओवर. आणि तुम्हाला काही डाऊट असतील तर ह्या हे माझं इंस्टाग्राम अकाउंट आहे. ओके. तर ह्याच्यावर तुम्ही डाऊट वगैरे बिंदास विचारू शकता. मी त्याबरोबर फ्री काउन्सिलिंग सुद्धा प्रोव्हाइड करत आहे. तर चॅनलवर मी, ठीक आहे, PCC पुणे वालचंद, ओके, कमेन्स कॉलेज, VIT पुणे, VGT आहे, ठीक आहे, CUP, PICT ह्या कॉलेजचे प्लेसमेंट रिपोर्ट प्लस कट ऑफ, त्यांचे कट ऑफ ऑल ब्रँचेसचे सगळ्या कॅपराऊंडचे डिस्कस केलेले आहेत. जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर ते नक्की बघा. तर ठीक आहे, इथं मी एक छोटंसं फ्लो चार्ट वगैरे बनवलेलं आहे. जर तुम्हाला लो पर्सेंटाईल आले असतील तर तुम्ही परत परत, ठीक आहे, काय करू शकता, कोणते ऑप्शन्स आहेत तुमच्यासाठी ते आपण डिस्कस करूयात. ठीक आहे. एक मिनिट जस्ट. ठीक आहे. खाली घेतो मी. ठीक आहे. हो, नाहीये. ठीक आहे, लेट इट बी. ओके. जर तुम्हाला लो पर्सेंटाईल आलेले आहेत, ठीक आहे, आता ओके, इन MST CET 2025 मध्ये, तर तुमच्याकडे मेन दोन पर्याय होतात. ठीक आहे. अजून एकदा JEE किंवा MST CET देणे, ठीक आहे, रिपीट करणे आणि चांगल्या मार्क पाडून चांगल्या टॉप कॉलेजेसमध्ये परत एकदा ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करणे, किंवा आत्ता रिपीट नाही करणे, किंवा ज्या आपले जे पर्सेंटाईल भेटलेलं आहे त्यावर कॉलेज घेणे आणि ब्रँच घेणे. ठीक आहे. आता तुम्हाला कॉलेज कॅश पण भेटू शकतात तुमच्या पर्सेंटाईलवर. ठीक आहे. की त्यामध्ये प्लेसमेंट होईल किंवा कमीची प्लेसमेंट होईल. ओके. किंवा प्लेसमेंट होणार पण नाही ब्रँचमध्ये वगैरे. ठीक आहे. असं म्हणत नाही की मी कुठल्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट होत नाहीत. ठीक आहे, होतात. काय काय ब्रँचचे होत नाहीत. ठीक आहे, कमीचे पॅकेज लागतात. ठीक आहे, पण प्रत्येकाला अपेक्षा असते की आपण चांगलं पॅकेज मिळवून, ठीक आहे, मिळवणे ही प्रत्येकाची अपेक्षाच असते की चांगलं पॅकेज मिळवावं. ठीक आहे. CSIT न भेटणे, कोर भेटलं, ठीक आहे, तिथे जरा कमी होतं. ठीक आहे. मग आपल्याकडे तीन, ओके, पर्याय येतात. ठीक आहे. यामध्ये प्लेसमेंट पण तुम्ही ऍड करू शकता किंवा स्वतःचा बिझनेस वगैरे असेल तर तो पण. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन येतो PGचा. ठीक आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन. ठीक आहे, MBA किंवा MTech. ठीक आहे. सेकंड येतो गव्हर्नमेंट एक्झाम प्रिपरेशन्स. ठीक आहे, किंवा स्टडी अब्रॉड, पोस्ट ग्रॅज्युएशन मोस्टली. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या परीक्षा द्याव्या लागतात, जसं की GRE, GMAT, TOEFL. ठीक आहे. त्याची माहिती तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर कुठेही शोधू शकता. ठीक आहे. किंवा वेगवेगळ्या पुण्यामध्ये किंवा आपल्या इथे इन्स्टिट्यूट किंवा हे असतात कोचिंग ह्याच्या रिलेटेड. ठीक आहे. की कसं ॲडमिशन वगैरे, विजापासून तुमचं सगळ्या त्या गोष्टी. ठीक आहे. तिथं स्टुडंट विजापासून ते कुठल्या कुठल्या युनिव्हर्सिटीला अप्लाय करणे, क्रायटेरिया काय. ठीक आहे. ओके. त्याच्यासाठी ते तुम्हाला माहिती देतात. प्रोफाईल कसं बनवावं, काय काय गोष्टी कराव्या लागतात, ह्याची सर्व माहिती त्या इन्स्टिट्यूट वगैरे देतात. ते तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. PG ऑप्शनमध्ये पहिल्यांदा आपण डिस्कस करूया MBA बद्दल. ठीक आहे. MBA मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. बऱ्यापैकी इंजिनियर्स हा प्रोग्राम निवडतात बऱ्यापैकी. ठीक आहे. ठीक आहे. तर MBA करण्यासाठी आपण महाराष्ट्रातले स्टुडंट असल्यामुळे आपण परत CET देऊ शकतो. MBA CET. ठीक आहे. कॅट आहे. JIIMS मध्ये CMAT, SAT ह्या वेगवेगळ्या परीक्षा आहेत. ह्या थ्रू आपण प्रायव्हेट बेस्ड कॉलेजेस, ओके, याच्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो. एक्सेलर आहे. टिस म्हणून एक आहे, ते HR साठी, HR स्पेशलायझेशनसाठी चांगलं आहे, त्याची वेगळी परीक्षा राहते. जर आपण CETचा विचार करायला गेला, ठीक आहे, महाराष्ट्र CET जशी आपली इंजिनिअरिंग आणि PCB साठीची CET आहे. ठीक आहे, बायोलॉजिक्स, तशीच MBA साठी पण महाराष्ट्राची CET आहे. त्यातले काही टॉप कॉलेजेसमध्ये
म्हणजे JBIMS, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज मुंबई. ठीक आहे, ह्याचं आपण डिटेलमध्ये बघूया. हे CET थ्रू भेटणारं टॉप कॉलेज. ठीक आहे, जसं CUP आहे, ठीक आहे, इंजिनिअरिंगला, तसं JBIMS MBA ला. ठीक आहे, ह्याचं आपण कट ऑफ वगैरे तर हाय जातोच, 99.91. ओके, ठीक आहे, ओपनसाठी वगैरे. पण जर तुम्हाला हे कॉलेज भेटलं तर एकच नंबर. ठीक आहे, सिम्सरी हे पण मुंबईला आहे. ओके, हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे MBA साठीच. कमीत कमी फी मध्ये वगैरे 1 लाख अराउंड फी आहे जी, खूप जास्त नाही. पुंबा पुण्यामध्ये आहे. CUP तर तुम्हाला माहितीच आहे. पुण्यामध्ये पण आहे अजून काय काय चांगले. ठीक आहे, जसं की आपलं सिम्बॉयसिस झालं. हे पण फी वगैरे जास्त आहे. ROIचं कन्सिडर सुद्धा इंदिरा एक आहे. ठीक आहे, पुंबा हे युनिव्हर्सिटीचं आहे. ठीक आहे, हे पण चांगलं आहे, याचा कट ऑफ पण चांगला जातो. CUP ने पण MBA चालू केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये बिझनेस अनालिटिक्स आणि नॉर्मल MBA हे दोन ऑप्शन आहेत. आणि जर कॅटचा जर विचार करायला गेले तर त्यामध्ये IIMS. ओके, ABC, अहमदाबाद, बँगलोर, कोलकाता. ठीक आहे, बाकीच्या पण आहेत त्रिची वगैरे, त्याची माहिती तुम्ही घेऊ शकता. आणि CMAT झॅट या एक्झामची पण तुम्ही माहिती घेऊ शकता. पण जर, ठीक आहे, ह्या एक्झामचा पॅटर्न तर तुम्हाला माहितच असेल. ठीक आहे, तर ही सांगून देतो. ठीक आहे, ह्यामध्ये रिझनिंग, क्वांट, VRC, इंग्लिश ग्रामर वगैरे, पॅसेजेस, ह्या गोष्टी, डाटा इंटरप्रिटेशन ह्या गोष्टी असणार आहेत. ठीक आहे, मी ह्याचा फायदा कुठं होतो ते तुम्हाला सांगून देईल. ठीक आहे, दुसरा पर्याय म्हणजे MTech किंवा ME. ठीक आहे, मोस्टली इंजिनियर्स ज्यांना IIT NIT मध्ये जायचं स्वप्न असतं ते गेट एकदा पुन्हा ट्राय करतात आणि MTech किंवा ME मध्ये ट्राय करतात. तर MS प्रोग्राम्स पण आलेले आहेत. IIT बॉम्बेचा MS प्रोग्राम आहे, तो पण खूप उत्कृष्ट आहे. ठीक आहे, MTech आहे, तिथं इंटरव्ह्यू वगैरे होतो. बाकी जर गेटमधनं वगैरे गेला, ठीक आहे, IIT भेटू शकतात, NIT पण भेटू शकते, I2IT. ठीक आहे, I2IT मध्ये हैदराबाद तर माहितच आहे, एक नंबर आहे. ठीक आहे, जर तुम्हाला IIT मध्ये परत जायचं स्वप्न असेल तर. ठीक आहे, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये पण काय काय ॲडमिशन होऊन जातं. हा एक पर्याय राहतो. इथून IIT मधनं वगैरे केलं तरी तुम्हाला चांगलंच पॅकेज भेटून जातं. दुसरा, गव्हर्नमेंट एक्झाम्स. ठीक आहे, आता ते जर तुम्ही प्रिपरेशन केलं सपोज, ठीक आहे, रिझनिंग वगैरे, क्वांट, ठीक आहे, VRC, ठीक आहे, तर ह्या ज्या एक्झाम आहेत SSC CGL, SSC HSL वगैरे भरपूर आहेत. सेंट्रलाइज, सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब मिळतात. मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, CSS. ओके, सेंट्रल सिक्रेट सर्व्हिस सचिवालय. ठीक आहे, थोडक्यात एक्साइज इन्स्पेक्टर, परत एक्साइज इन्स्पेक्टर सारख्या पोस्ट वगैरे, इन्कम टॅक्स ऑफिसर, CBI, ED. ठीक आहे, आर्मीच्या ह्याच्यामध्ये ASOच्या ग्रेड चांगले चांगले 70-80 हजार पगारवाल्या तुम्हाला मिळतात. आणि ह्याच्यासाठी पण रिझनिंग वगैरे, इंग्लिश. ठीक आहे, आता गव्हर्नमेंटची एक्झाम आले की फक्त लक्षात ठेवा की जनरल नॉलेज, ठीक आहे, तुमचं करंट अफेअर्स ह्या गोष्टी ऍड होतात. सेम तसंच बँकिंग एक्झामला पण आहे. ठीक आहे, बँकिंग एक्झाममध्ये पण रिझनिंग, क्वांट, ठीक आहे, इंग्लिश, GK, जनरल नॉलेज तुमचं, VS, परत करंट अफेअर्स ह्या गोष्टी ऍड होऊन जातात. ठीक आहे, सर सपोज तुम्ही ह्या गोष्टी जरी केल्या आणि जर तुम्हाला गव्हर्नमेंटचा जॉब करायची इच्छा असेल तर ह्या एक्झाम सुद्धा तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, आणि बँकिंग एक्झाम मध्ये सगळ्यात भारी तर RBI असिस्टंट. ठीक आहे, आणि RBI ग्रेड बी जी मॅनेजरसाठी असते. उत्कृष्ट एकदम. RBI असिस्टंट जर तुम्ही झालात तरी उत्कृष्ट आहे. RBI ग्रेड बी जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली तर तुम्ही मॅनेजर होता. आणि त्याचं पॅकेज 30-32 लाख राहतं. ठीक आहे, आणि तुम्हाला भरपूर संधी भेटतात. आणि RBI अशी इन्स्टिट्यूट आहे की ती पूर्ण देशाचं फायनान्शियल जी हेल्थ आहे ती पूर्ण कव्हर करते. तर तिथं काम करणे एवढं भारी एक्सपोजर वगैरे भेटेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्यानंतर UPSC तर सगळ्यांना माहीतच आहे. IAS, IPS, IFS. ठीक आहे, याच्यात कॉम्पिटिशन पण माहीत आहे. जर तुम्ही MPSCचा विचार करायला गेला, ठीक आहे, आता सपोज तुम्ही एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये नाही तुमच्या पर्सेंटाईलनं, आणि तुम्हाला कोर ब्रँचेस वगैरे भेटले, सिव्हिल, मेकॅनिकल. ठीक आहे, याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या, ओके, महाराष्ट्र गव्हर्नमेंट त्यातल्या त्यात भरपूर जागा आहेत. ठीक आहे, मेकॅनिकलमध्ये आहात, 10वी 12वी झालेली आहे PCM थ्रू, बरोबर. तुम्ही RTO जी असते एक्झाम, मेकॅनिकल ब्रँचेस आले एलिजिबल असतात. RTO ऑफिसर वगैरे होऊ शकता तुम्ही. अतिशय उत्कृष्ट उत्तम अशा पोस्ट मिळतात.
ठीक आहे. तसंच सिव्हिलसाठी पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट, ओके, सार्वजनिक बांधकाम विभाग, WRD जलसंपदा विभाग, ठीक आहे, वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट, ह्याच्यामध्ये पण भरपूर जागा असतात. ठीक आहे, ते पण तुम्ही होऊ शकता. गव्हर्नमेंट म्हणलं की कोर ब्रँचेसच्या असतात. ठीक आहे, एखादं लोअर कॉलेज आहे आणि CSIT मध्ये असाल आणि प्लेसमेंट वगैरे समजा कदाचित नाही झाली, तर तुम्हाला हे पर्याय वगैरे राहून जातात. बट कोरमध्ये आहात तर गव्हर्नमेंटची एक्झाम तुम्ही ट्राय करू शकता. गव्हर्नमेंटमध्ये CSITच्या जागा म्हणजे कॉम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या कमी जागा असतात. जरी कोर भेटली तरी घ्या. ठीक आहे, इलेक्ट्रिकल असो, NTC वगैरे असो. ठीक आहे, आर्मीच्या वेगवेगळ्या एक्झाम निघत असतात. ठीक आहे, ते पण बघा. ठीक आहे, एफकॅट एअरफोर्स वगैरे त्याच्या निघतात. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही ह्याच्यासाठी भरपूर एक्झाम वगैरे निघत असतात. आता माझा भर होता तो JBMS या कॉलेजवर. ठीक आहे, MBA CET थ्रू वन ऑफ द टॉप कॉलेजेस आहे. तर आपण त्याच्या वेबसाईटला एकदा व्हिजिट करू, त्यांचं ॲव्हरेज पॅकेज प्लेसमेंट वगैरे बघू. ठीक आहे, तुम्हाला एक मोटिवेशन येईल. ठीक आहे, एक मिनिट फक्त. ठीक आहे, तर आपण मी हे क्लिअर करून घेतो. खूपच राडा झालाय. क्लिअर ऑर्डर. ठीक आहे, आता आपण जाऊया JBMS कॉलेज. ठीक आहे, ही JBMS ची ऑफिशियल वेबसाईट आहे. या चर्चगेटमध्ये हे कॉलेज आहे, मुंबई. 100 मीटरवर मरीन ड्राईव्ह आहे. काय लोकेशन आहे बघा. ह्याचं 99.90. ठीक आहे, कट ऑफ जातोच. ठीक आहे, वन ऑफ द बेस्ट रॉयसच्या बाबतीत महाराष्ट्रातलं एक नंबर कॉलेज. ठीक आहे, प्लेसमेंट रिपोर्ट्सवर जाऊया. ठीक आहे, इथं वेगवेगळे प्रोग्राम्स पण आहेत. ओके, MMS. ठीक आहे, म्हणजेच MBA थोडक्यात. MSc फायनान्स, MHRD, HRच्या रिलेटेड. ठीक आहे, बघा आता फायनल प्लेसमेंट हायलाइट्स बघा इथे. 2022-24ची बॅच. ठीक आहे, बॅच डिटेल्स, बॅच साईज, ॲव्हरेज एज 24, एक्सपिरियन्स 13 मंथ. ठीक आहे, सेक्टर वाईज. आता बघा एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघा. ठीक आहे, एक मिनिट हा. पेन. ठीक आहे, इथे एज्युकेशनल बॅकग्राऊंड बघा की ते होतं. ठीक आहे, एज्युकेशनल बॅकग्राऊंड जर तुम्ही बघितला तर इंजिनियर्स. ठीक आहे, 81% आहे. 81% इंजिनियर्स आहेत MMS MBA साठी प्रोग्रामसाठी. ठीक आहे, 6% मॅनेजमेंट BBA वगैरे, कॉमर्स, आर्ट आणि ऑदर्स हे. तर तुम्ही बघू शकता की इंजिनियर्स मोस्टली जात आहेत MMS किंवा MBA साठी. रिक्रुटमेंट हायलाइट्स बघा. मीन 27-26 लाख, 26.1. मीडियन 26.4. 10% 33 लाख. ठीक आहे, टॉप 30 30 लाख, हायेस्ट 87 लाख. ठीक आहे, रोल्स कोणते कोणते ऑफर केलेले आहेत बघा. इनोव्हेटिव्ह, हा ह्या कॉलेजला महत्वाचं म्हणजे CO फॅक्टरी म्हणतात. इतके CO होऊन गेलेले आहेत. मध्ये जर तुम्ही ह्यांच्या बघितलं किंवा लिंक्डइनच्या ऑफिशियल पेजला त्यांच्या बघितलं. ठीक आहे, इंटर्नशिप एक्सपिरियन्स. ठीक आहे, स्पेशलायझेशन, फायनान्स कुठले कुठे गेले. ठीक आहे, मार्केटिंग, ऑपरेशन्स. ठीक आहे, हे सगळं दिलेलं आहे. फायनान्समध्ये जास्त गेलेली जनता 33%, 63% बॅच फायनान्समध्ये, 33% मार्केटिंगमध्ये आणि 4% ऑपरेशनमध्ये. रिक्रुटर्स बघा एकदा. आदित्य बिर्ला, ॲक्सेंचर. ठीक आहे, ॲक्सेंचर इथे स्ट्रॅटेजीसाठी येते बरं का. अडानी, एशियन पेंट्स, ॲक्सिस बँक, BCG, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, सगळ्यात मोठं कन्सल्टिंग ग्रुप, मॅकेन्झी, BCG, सिटी बँक, कॉग्निझंट. ठीक आहे, कोकोला, DBS, डेलॉइट, EY, हेलियन, HDFC बघा, लोरियल, मॅकेन्झी, नेस्ले, अजून काय काय भरपूर कंपन्या येतात. आणि आत्ताचं जर हे माझ्यामध्ये 23-25ची बॅच बघा. त्यात पण बघा एज्युकेशनल बॅकग्राऊंड 81%. ठीक आहे, वर्क एक्सपिरियन्स फ्रेशर 35%. कुठे कुठे गेलेत की रिक्रुटर्स, JP मॉर्गन, JP मॉर्गन, NPCI, मॅकेन्झी, लोरियल, स्पाइन लॅब्स. ठीक आहे, PwC, प्रॉक्टर अँड गॅम्बलर,
बार्कलेज, ठीक आहे, डिलॉयट, ॲक्सिस बँक, भारी भारी लोकसाठी येतात, मॅनेजमेंटमध्ये जाता तुम्ही. ठीक आहे. असं नाही की कमी पर्सेंटाईल पडलेत, असं काय नाही इथं. ना इंटरव्ह्यू ना ना काय जीडी ना काय नाही. कॅट सारखं एमएसटी सीईटी टॉप करा, सॉरी एमबीए सीईटी टॉप करा, 99.90च्या वर पडा, CBMS मध्ये डायरेक्ट. एकदा हे बघा इंटर्नशिपची 4.50 आणि यांची 3च महिन्याची असते. 1.5 लाख महिना. काय म्हणतात, केवढी भरपूर. ठीक आहे. रोल्स कोणते कोणते ऑफर केले ते बघा. ठीक आहे. खचून जाऊ नका, भरपूर पर्याय आहेत. ठीक आहे. ठीक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल, काही तुम्हाला डाऊट वगैरे असतील, तर माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही मेसेज करा बिंदास. ठीक आहे. जर तुम्हाला ह्या व्हिडिओमधून काही नवीन शिकायला भेटलं असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. ठीक आहे. एक जरी विद्यार्थ्याला ह्या व्हिडिओतून फायदा होत असेल, तर मी आनंदीच आहे. ठीक आहे. थँक्यू. तुम्ही व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि कमेंटमध्ये सांगा, मराठीत बोलू का हिंदीत. नक्की. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.